मित्रांनो, ही कथा आहे वृद्धांच्या दुःखद जीवनशैलीवर प्रकाश टाकते, जिथे त्यांचे मुलं आणि नातेवाईक त्यांची खरी काळजी घेत नाहीत. वामनरावांच्या जीवनातील सत्य गोष्टी समाजासाठी एक गंभीर चेतावणी आहेत. वृद्धांची सेवा आणि त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करणे हे केवळ कुटुंबियांचीच नाही तर समाजाचीही जबाबदारी आहे. संपत्तीपेक्षा मानवी नाते आणि प्रेम अधिक मौल्यवान असतात आणि वृद्धांचा आदर करणं आवश्यक आहे. मृत्यूशयावर पडलेल्या म्हाताऱ्या बापाने आपल्या मुलाचा असा व्यवहार पाहून असे जगावेगळे मृत्यूपत्र लिहिले की पूर्ण समाजाला एक शिकवण मिळाली. रात्रीची वेळ होती. घरातले सर्व सदस्य झोपी गेले होते, परंतु वामनरावांना झोप येत नव्हती. वामनरावांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या तरी त्यांना झोप येत नव्हती. आता मनात आणि डोक्यात इतके विचार असतील तर माणूस कसा झोपू शकतो? वामनराव आपल्या पत्नीला म्हणाले, रुक्मिणी, आता आता मला जास्त सहन होत नाही. आता इथे मी थांबू शकत नाही. किती अपेक्षा ठेवल्या होत्या आपण आपल्या मुलांकडून आणि सुनांकडून, आणि आता बघ मुलं सुनांनी सुद्धा आपले जगणे कठीण केले आहे. त्यांच्या शोभात शहरात घेऊन आलेल्या आपल्याला फक्त 1च महिना झाला आहे, पण हा महिना एका वर्षासारखा वाटत आहे. अरे रुक्मिणी, गावाला आपण कसं तरी करून सुखात जगत होतो ना. शिळी भाकरी खाऊन पोट भरून सुखात जगत होतो. माहिती नाही माझी अक्कल कुठे गहाण ठेवली. मीच मुलांकडून अपेक्षा ठेवली की शहरात जाऊन त्यांच्या घरी ताट मानेने जगेल, नातवंडांसोबत वेळ घालवेन आणि सुनांच्या हातचे चांगले स्वादिष्ट पदार्थ सुद्धा खायला मिळतील. काय करू, मी मूर्ख आहे. मी या जिभेला खूप चटका लागली होती आणि त्यानेच मला दगा दिला आहे. म्हणता म्हणता वामनराव आपल्या कपाळावर मारायला लागले आणि मग अश्रू पुसत म्हणाले, माहीत आहे रुक्मिणी, एक क्षण तर घर सोडताना माझ्या मनात विचार सुद्धा आला होता की दोन्ही सुना बोलण्यात खूप ताट आहे, बोलताना छोट्या मोठ्यांचा आदर करत नाही, तर कधी मला त्या उलटसुलट बोलतात तर कसे मला सहन होईल. बोलता बोलता दम्याचा आजार असणारे वामनराव खोकू लागले. थोडा वेळ खोकत राहिले आणि मग स्वतःला शांत करून परत बोलू लागले, बस रुक्मिणी, क्षणिक सुखाच्या लोभापायी माझ्या आत्मस्वाभिमानाने गुडघे टेकवले आणि मुलांनी एकदाच घरी बोलवल्यावर लगेच मी आनंदात त्यांच्या घरी शहरात राहायला आलो. या म्हातारपणात नरकापेक्षाही घाण जीवन जगायला. पण रुक्मिणी, आता खूप विचार करून मी एक निर्णय घेतला आहे. आता मी कोणाचे ऐकणार नाही आणि तू सुद्धा मला इथे थांबवण्यासाठी बोलणार नाही. 75 वर्षाचे वामनराव आपल्या स्वर्गवासी पत्नीचा फोटो पाहून बटाबट करत होते आणि कधीपासून दादूला आपल्या हृदयाशी लपवून ठेवले होते. आज अश्रूंद्वारे डोळ्यांतून वाहू लागले होते. म्हणायला तर ते सगळेच परिपूर्ण कुटुंब होते, मुलं, सुना, नातवंड, परंतु सगळे लोक असूनही कोणीच असे नव्हते जे त्यांच्या मनाला समजून घेऊ शकेल, ज्याला ते आपल्या मनातलं सांगू शकेल. त्यामुळे ते आपल्या पत्नीच्या फोटोसोबत बोलून आपलं मन हलकं करत होते. त्यांना असं वाटत होतं की जसे काय त्यांची पत्नी त्यांचे बोलणे ऐकत आहे. खरं तर 1 वर्षापूर्वी त्यांची पत्नी रुक्मिणीबाईंचे निधन झाले होते. त्या अगोदर वामनराव आपल्या पत्नी रुक्मिणीबाईसोबत गावाला राहत होते आणि शेती करत होते. परंतु गावाला आपल्या मुलांपासून वेगळं राहून सुद्धा दोघेही वृद्ध पती पत्नी आपल्या जीवनात खूप खुश होते. ते दोघे एकमेकांची खूप काळजी घेत असायचे आणि आपल्या जीवनात सुखी समाधानी होते. त्यांची 2 मुलं होती. दोन्ही मुलं शहरात राहत होती. एक दिवस रुक्मिणीबाईंना खूप ताप आला. रात्रीचे औषध गोळ्या घेऊन त्या झोपी गेल्या, परंतु सकाळी उठल्याच नाही. आपल्या पत्नीच्या मृत्यूने वामनरावांचे हृदय धडधडू लागले आणि वेदनेने भरले होते, जसं काय त्यांचा जीवच निघून गेला होता. मुलं आणि सुना आपल्या औपचारिकता निभावून आपापल्या घरी निघून गेले होते, परंतु गावाला एकटेच राहिले होते ते फक्त वामनराव. 1 ग्लास पाणी सुद्धा कधी उठून प्यायले नव्हते. 1 रुमाल सुद्धा कधी त्यांनी धुतला नव्हता आणि आज तेच वामनराव घरातले प्रत्येक काम स्वतः करायला लागले होते. आपली कपडे स्वतः धुवायचे, चुलीवर भाकरी करायचे. नेहमी चुलीच्या धुरामुळे त्यांना खोकला येत असायचा. कशी तरी जळालेली कच्ची भाकरी करून त्यावर मीठ आणि कांदा कापून टाकायचे आणि कसं तरी करून आपले स्वतःचे पोट भरायचे. परंतु ते बेस्वादिष्ट जेवण खाताच त्यांना त्यांच्या पत्नीच्या हातच्या जेवणाची आठवण येत असायची. तेव्हा डोळे अश्रूंनी भरून यायचे. त्यांचा एकटेपणा एवढा वाढला होता की आपल्या गेलेल्या पत्नीचा फोटो ते कायम आपल्या हातात ठेवायचे. जे मनात यायचे ते आपल्या पत्नीला म्हणायचे
काही गावातील लोक तर त्यांना असे पाहून त्यांची मस्करी करायचे, परंतु शेजारची काही लोक त्यांच्या अवस्थेला समजून घेत होते. त्यांना माहित होतं की हा वामनरावांचा वेडेपणा नाही तर एकटेपणा आहे, जो त्यांना आतून पोखरून काढत आहे. वामनरावांची अशी अवस्था पाहून त्यांच्या शेजारच्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला फोन लावला आणि त्यांच्या चिंताजनक मानसिक स्थितीबद्दल त्यांना सांगितले आणि वामनरावांना आपल्यासोबत ठेवायला सांगितले. परंतु म्हाताऱ्या सासऱ्याला आपल्याजवळ ठेवण्यासाठीही दोन्ही सुना अजिबात तयार होत नव्हत्या. परंतु लोक काय म्हणतील ह्या लाजेपोटी त्यांच्या दोन्ही मुलांनी वामनरावांना आपल्यासोबत शहरात आणले आणि वामनराव सुद्धा स्वादिष्ट जेवण खायचे हे स्वप्न घेऊन आनंदात आपल्या मुलांबरोबर शहरात आले होते. दोन्ही मुलांनी ठरवले की आपल्या वडिलांना ते दोघेही एक एक महिना आपल्या जवळ ठेवतील. पहिल्यांदा मोठा मुलगा त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. नातवंडांसोबत हसत बोलत वेळ खूप आरामात निघून जाईल असा विचार करून वामनरावांना आपल्या मोठ्या मुलाच्या घरी जाण्यासाठी खूप उत्सुकता होती. मोठ्या मुलाच्या घरी पोहोचले तर ते तिकडे इकडे पाहू लागले की आता त्यांची नातं त्यांना भेटायला येतील, खूप गप्पा मारतील. परंतु खूप वेळ झाला तरीही कोणी आलं नाही. तेव्हा वामनराव आपल्या मोठ्या मुलाला म्हणाले, बाळाश्री आणि सिया कुठे दिसत नाही, कॉलेजला गेले आहेत का? तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, नाही बाबा, खरं तर ते दोघे या शहरात राहतच नाही. आम्ही आमच्या दोन्ही मुलांचे मुंबईमध्ये मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करून दिले आहेत. आता ते दोघेही इकडे राहून त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहे. महिन्यातून एकदा येऊन घेऊन जातात. आपल्या मोठ्या मुलाचे बोलणे ऐकून वामनराव चकित झाले होते. विचार करू लागले, आता जमाना किती बदलला आहे. परंतु कदाचित त्यांना अजून एक सरप्राईज मिळणार होते. काही तास तिथे घालवल्यानंतर वामनरावांना कळाले की त्यांची विहीनबाई म्हणजे सुनेची आई सुद्धा त्यांच्या मुलाच्या घरीच राहते. आपल्या विहीनबाईला आपल्या मुलाच्या घरी पाहून त्यांना थोडं अस्वस्थ जाणवत होतं. कसं तरी करून आपल्या मनाला समजून ते आपल्या मुलाच्या घरी राहू लागले. मुलाच्या घरी राहून 2 वेळचे जेवण तर त्यांच्या नशिबात होते, परंतु तो आपलेपण, आत्मीयता ज्याच्यासाठी ते तरसत होते ते दूरदूरपर्यंत कुठेच नव्हते. त्यांचा मुलगा, सून आणि विहीनबाई तिघेही एकत्र बसून वेगवेगळे पदार्थ खायचे, परंतु वामनरावांना त्यांच्या खोलीत फक्त डाळ भात पोचवायला जायचा, कारण मुलांचे त्यांना खोलीतून बाहेर निघण्यासाठी नकार दिला होता. मुलगा, सून आणि सुनेची आई यांचा हसण्याचा, खिदळण्याचा आवाज वामनरावांना त्यांच्या खोलीत यायचा, परंतु वामनराव यांना या सगळ्या गोष्टींपासून लांबच ठेवले जात असायचे. आपल्याच मुलाच्या घरी असा त्यांच्यासोबत व्यवहार पाहून आपल्या मनात आपल्या पत्नीसोबत बडबड करायला लागले. रुक्मिणी, तू कधी उलटी गंगा वाहताना पाहिली आहेस का ग? येते बघ. स्वतःचा बाप तर एक एक क्षणासाठी आपलेपणा आणि जेवणासाठी तरसत आहे आणि आपल्या नालायक मुलगा आपल्या सासूला बसून स्वादिष्ट पदार्थ खायला घालत आहे, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी मारत आहे, मजा मस्ती करत आहे, आपलेपणा दाखवत आहे. आणि इथे मी काय मागितले तर सुनबाई आवाजात म्हणते, बाबा, या वयात जेवढं कमी खाल तेवढं चांगलं राहील. पण सुनबाईची आई सुद्धा वृद्ध आहे ना, मग तिला हे सर्व खायला काही घालून ती आजारी पडत नाही का? वा रे ईश्वरा, तुझी लीला न्यारीच आहे. काही दिवस असेच निघून गेले होते. एक दिवस वामनराव आपल्या खोलीतून बाहेर आले. त्यांना बाहेर येताना पाहून सून आणि तिची आई तिरक्या नजरेने त्यांच्याकडे पाहायला लागली. कदाचित त्यांच्या प्रायव्हसीमध्ये अडचण आली होती. तेव्हाच त्यांचा मुलगा घरात आला. तेव्हा वामनराव म्हणाले, बाळा, माझे मन इथे लागत नाही, मला छोट्या मुलाच्या घरी सोडून ये. कमीत कमी तिथे छोट्या मुलासोबत माझे मन तर लागेल. वामनरावांचे बोलणे ऐकताच त्यांची सूनबाई आणि तिच्या आईच्या चेहऱ्यावर भले मोठे हास्य पसरले. वडिलांच्या म्हणण्यानुसार मुलांनी त्यांना छोट्या मुलाच्या घरी सोडले. थोड्याफार अशा अपेक्षा घेऊन वामनराव आपल्या छोट्या मुलाच्या घरी आले, परंतु छोटी सुनबाई तर मोठ्या सुनबाईपेक्षा 2 पावलं पुढे निघाली. सासऱ्याला आपल्या घरी पाहून तिने मोठ्या जाऊबाईला फोन केला. म्हणाली, का ताई, आपल्यात एक एक महिना ठरलं होतं ना, आता तर फक्त 20च दिवस मुश्किलीने गेले आहेत. असा कोणता डोंगर कोसळला की तुम्ही बाबांना 20 दिवसात आपल्या घरातून घालवले? दुसऱ्या बाजूने काय उत्तर आले माहीत नाही. तेव्हा छोटी सुनबाई पुन्हा म्हणाली, गोष्ट ही आहे तर आम्ही सुद्धा बाबांना फक्त 20च दिवस ठेवणार आहे आणि 21व्या दिवशी तुमच्या घरी पाठवणार, असं बोलत छोट्या सुनबाईने रागात फोन ठेवून दिला. मोठ्या मुलाच्या सुनेच्या घरी कमीत कमी एक खोली तरी वामनरावांच्या नशिबात होती, जिथे बसून ते आरामात आपल्या फुटक्या नशिबावर अश्रू ढाळत बसायचे. परंतु छोट्या सुनबाईच्या घरी तर ती खोली सुद्धा मिळाली नाही.
सुनबाईने आपल्या मुलाने स्टोरूममध्ये वामनरावांना टाकले आणि त्यांना त्यांच्या मम्मी बाबांजवळ जायचे नाही अशी सक्त ताकीद दिली. मुलं येता जाताना पाहण्यासाठी कधी कधी ते अंगणात येऊन बसायचे, पण तरी ते त्यांना दुरूनच बघायचे. परंतु कधीच इच्छा असूनही त्यांच्या सोबत बोलू शकले नव्हते ना त्यांना गोष्टी ऐकू शकत होते. मुले तिथे खेळत असायची, पण त्यांची बाबांसोबत बोलण्याची हिंमत होत नव्हती, कारण त्यांना माहीत होते जर जर की आपण बाबांसोबत बोललो आणि मम्मीने पाहिले तर खोलीत जाऊन ती आपल्याला खूप मारेल. वामनराव दुरूनच मुलांना खेळताना पाहायचे आणि त्यांची मजा मस्ती पाहून खूप खुश व्हायचे. एक दिवस वामनराव बाहेर येऊन कॉटवर बसले तेव्हा त्यांना आवाज ऐकू आला. छोटी सुनबाई आपल्या पतीला म्हणत होती, अहो ऐका ना, माझ्याजवळ ही 500ची फाटलेली नोट आहे. भाजीवाला दूधवाला कोणीही ह्या नोटेला घ्यायला तयार नाही. एक काम करा, तुम्हीच हिला चालवा. याच्या बदल्यात मला एक चांगली कोरी नोट द्या. आज मला माझ्या मैत्रिणींसोबत पार्टीला जायचे आहे. वामनरावांना सवय होती, कुठे काही चुकीचं होत असलेले दिसले तर ते बोलायचे. मुलगा गेल्यानंतर ते सुनबाईला समजावताना म्हणाले की सुनबाई, मुलं खूप मस्ती करतात. आपल्या मैत्रिणींसोबत इकडे तिकडे फिरण्याऐवजी थोडं मुलांवर लक्ष देत जा. या वयात मुलांना आईची सगळ्यात जास्त गरज असते. वामनरावांचे हे शब्द छोट्या सुनबाईला खूप टोचले. ती चिडून म्हणाली, अच्छा, तुम्हाला काय वाटते मी पूर्ण दिवस उन्हाळक्या करत फिरते का? बाहेर जाऊ नको का? मग तुमचा खोकल्याचा आवाज दिवसभर ऐकत बसू का? आणि तसेही आमची मुलं खूप समजूतदार आहे. तुम्ही त्यांची काळजी करण्याची काहीच गरज नाही. छोट्या सुनबाईच्या तोंडून असे शब्द, असे बोलणे ऐकल्यानंतर वामनरावांना असे वाटले की जशी काय तिथून निसून एक ज्वालामुखी आहे आणि धडाधड त्यांच्या अंगावर आग ओकत आहे. वय महत्वाचं आहे, जे चांगल्या चांगल्याला आपल्या गुडघ्यासमोर गुडघे टेकवायला लावतं, मजबूर करतं. कधी काळी असा काळ होता की जेव्हा माझ्यासमोर कोणी असा आवाज चढवण्याची हिंमत होत नव्हती. आणि आज अशी वेळ आली आहे की कालच्या आलेल्या सुनांनी माझी इज्जत काढून आपल्या पायाखाली चिरडली आहे. आणि मुलं तर इतकी नालायक आहेत की त्यांना आपल्या बायकोच्या चाकरीशिवाय कोणतेच काम नाहीये. हा म्हातारा बाप त्यांच्या जीवनात जसा काही नाहीच आहे. विचार करता करता रडून रडून वृद्ध झालेल्या डोळ्यांची अवस्था खूप वाईट झाली. अपमानाचे अश्रू पिऊन ते आपल्या अंथरुणावरती शांत पडले. मग रडत रडत आपल्या पत्नीचा फोटो पाहून बोलू लागले, रुक्मिणी, मला का नाही नेले तुझ्या सोबत? मला या म्हातारपणात असे कष्ट सहन करण्यासाठी सोडून गेलीस का? ज्या मुलांना सदा सुखी राहा म्हणून, आयुष्यमान भाऊ म्हणून असे आशीर्वाद देताना आपण दोघेही कधी थकत नव्हतो, आज त्याच मुलांसाठी तोंडातून शाप निघत आहेत. नालायक सारखे शब्द तोंडातून येत आहेत, राहून राहून जातात. ज्या मुलांना इतक्या कष्टाने सांभाळले, समाजामध्ये उठायला बसायला शिकवले, आज तीच मुलं आपल्या जन्मदात्याची कदर करत नाहीये. तसे तर या लोकांच्या व्यवहाराला पाहून मी माझे तोंड शांतच ठेवतो, पण कधीतरी चुकून कोणत्याही गोष्टीवरून सल्ला देऊन बसतो तर ते म्हणतात, बाबा तुम्ही तर गप्पच बसा, तुम्हाला काहीच समजत नाही. रुक्मिणी, तुला खरं सांगू का, मन तर करते एक जोरात कानाखाली मारू, पण काय करू, शांत बसल्यातच भलं आहे. हाच विचार करून कसं तरी स्वतःला थांबवतो. अहो, तुम्ही पण तुमचे मन छोटे करू नका. ती तर मुले आहेत, सुखी तर करणारच ना, पण तुम्ही तर समजूतदारपणा दाखवा. हा विचार करा की कमीत कमी 2 वेळचे जेवण तरी तुम्हाला देतात. आता उगाचच काहीतरी विचार करून टेन्शन घेऊ नका. वामनराव यांना असे वाटले की जशी काय त्यांची पत्नी रुक्मिणी त्यांना समजावत आहे. नाही रुक्मिणी, मला पण तुझ्यासोबत घेऊन चल ना. बोलता बोलता वामनराव झोपेतच बडबड करू लागले आणि अचानक ते जागे झाले. घामाने ओलीचिंब झालेल्या वामनरावांनी आपल्या चारही बाजूला बघितले, परंतु रुक्मिणी कुठेच दिसले नाही. दुसऱ्या दिवशी ते सकाळी उठले तेव्हा त्यांनी ठरवले की आता आपल्या घरी गावाला जाणे योग्य आहे. आपल्या जुन्या बागेत आपले कपडे ठेवले आणि तयार होऊन बाहेर आले. मुलगा आणि सून त्यांना हैराण होऊन पाहू लागले, परंतु ते काय विचारतील या अगोदरच वामनराव स्वतः म्हणाले, बाळा, आता मला इथे राहण्याची इच्छा नाही. तू मला स्टेशनला सोडून येतोस का? पुढे मी स्वतः जाईल. हे बोलणे ऐकून छोट्या सुनबाईच्या चेहऱ्यावर चमक आली आणि आनंदाने म्हणाली, हा, मी तर पहिल्यापासूनच म्हणत होते की बाबा, इथे बाबांचं मन लागणारच नाही. त्यांना तर आपले गावच चांगले वाटते. सुरुवातीपासून तिकडेच राहत आले आहेत ना. मग आपल्या पतीकडे बघून म्हणाली, अरे तुम्ही अजूनपर्यंत उभे का आहात? ऐकलं नाही का बाबांनी काय सांगितलं आहे? लवकर त्यांना स्टेशनवर सोडून या.
मग तुम्हाला ऑफिसला सुद्धा जायचे आहे असे बोलून छोटी सुनबाई आपल्या किचनमध्ये निघून गेली. इकडे तिकडे आपल्या बायकोच्या आज्ञाचे पालन करून जेव्हा छोटा मुलगा त्यांना स्टेशनपर्यंत सोडायला गेला तेव्हा आपल्या खिशातून 500 रुपयांची नोट काढून, बाबा हे पैसे तुमच्याकडे ठेवा, रस्त्यात तुम्हाला उपयोगी पडतील. वामनरावांनी ध्यान देऊन पाहिले तर ती फाटलेली जुनी नोट होती, जी दूधवाल्याने घेतली होती ना भाजीवाल्याने घेतली होती. वामनराव कधी आपल्या मुलाकडे बघायचे तर कधी त्या मिळालेल्या 500 रुपयांच्या फाटलेल्या नोटेकडे. एके वेळी त्यांच्या मनात विचार आला की पुन्हा ती नोट घेऊन आपल्या मुलाच्या हातात द्यावी आणि त्याला म्हणावे की या नोटीला तू तुझ्याजवळ ठेव, तुझ्या या उपकाराशिवाय तुझा हा बाप घरी जाऊ शकतो. परंतु वामनराव बोलायच्या अगोदरच त्यांचा मुलगा म्हणाला, ते काय आहे ना बाबा, शहरात महागाई जास्त आहे आणि पगार कमी, त्यामुळे यापेक्षा जास्त पैसे मी तुम्हाला देऊ शकणार नाही. आपल्या मुलांचे बोलणे ऐकून वामनराव आपल्या रागाच्या ज्वालामुखीला मनातल्या मनात दाबत म्हणाले, बाळा, जेव्हा तुम्हा दोघांचे ऍडमिशन चांगले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये केले होते त्यावेळी मी खूप मुश्किलीने 3,000 रुपये महिना कमवत होते. फक्त तुझ्या या शिक्षणावरच 1,000 रुपये खर्च होत होते. त्यावेळी सुद्धा महागाई होती. जेव्हा तुम्ही दोघं आपल्या मित्रांच्या चांगल्या खेळण्यांकडे आणि कपड्यांकडे पाहून माझ्याकडे डिमांड करत होते तेव्हा मी तुमच्या सगळ्या इच्छा बरोबर पूर्ण करत होतो. तुम्ही एक वस्तू मागायचे, मी 2 आणून देत असायचो. त्यावेळी गोष्ट आहे. एक खोल श्वास घेऊन वामनराव म्हणाले होते. परंतु त्यांचा मुलगा ट्रेनमधून खाली उतरला आणि ट्रेन हळूहळू पुढे जायला चालू लागली. वामनराव जेव्हा आपल्या गावी पोहोचले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. आपल्या रुमालाने घाम पुसत ते आपल्या कॉटवर पडले. आहा, किती शांतता आहे इथे. परंतु पुन्हा एकदा ती दूर निघून असलेली चूल आणि पुन्हा एकदा तोच एकटेपणा. परंतु तरीही ते ह्या एका गोष्टीमुळे संतुष्ट होते की कुणाकडेच कडू बोलणे न ऐकता आरामात भाकरी खाता येईल. कधी मन करायचे तेव्हा भूक मिटवण्यासाठी भाकरी करायचे, नाहीतर उदास मनाने कॉटवर पडून राहायचे. हळूहळू त्यांचे शरीर आता साथ कमी देऊ लागले आणि त्यांची तब्येतही खराब राहू लागली. कधी कधी शेजारचे लोक त्यांना भेटायला येत होते तेव्हा त्यांना औषध पाणी वगैरे देऊन निघून जायचे. दमाईचे आजारामुळे त्यांची अवस्था अजूनच बिघडली होती. तेव्हा अशक्तपणामुळे ते भाकरी चुलीवर बनवू शकत नव्हते. वामनराव उपाशी पोटी कॉटवर पडून राहायचे. शेजारच्या मुलांनी फोन लावून वामनरावांच्या तब्येतीविषयी सांगितले. परंतु आपल्या कुटुंबात मस्त असणाऱ्या मुलांना वडिलांना भेटायला येण्याची आवश्यकता कधीच जाणवली नाही. उपाशी राहिल्यामुळे वामनरावांची अवस्था अजूनच दिवसेंदिवस बिघडत चालली होती. आता तर गावातल्या नातेवाईकांनी आणि शेजारच्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी बातमी मुलांना देणे बंदच केली होती. कारण मुलांनी जसेच काय ठरवलेच होते की आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन करायलाच गावाला येणार. आणि मग काय, एक दिवस वामनरावांची तब्येत एवढी बिघडली की त्यांनी अंथरूणच पकडले. त्यांना उठायला, बसायला आणि बोलायलाही खूप त्रास होऊ लागला. शेजारच्यांनी त्यांच्या मुलांना पुन्हा फोन केला आणि बातमी दिली की त्यांच्या वडिलांची हालचाल आता खूप गंभीर झाली आहे. जर ते आता लवकर आले तर ते त्यांना शेवटचे भेटू शकतात. एवढं ऐकल्याने नंतर दोन्ही सुनांना आनंद झाला होता की आता चला, आता कायमचा हा त्रास नाहीसा होईल. आणि तर कधी खोकला तर कधी ताप, कधी इकडे दुखायचे तर कधी तिकडे दुखायचे. इथे आपण आपल्या जीवनात पहिल्यापासून खूप व्यस्त आहोत. मग कोण सेवा करणार त्या कॉटवर पडलेल्या म्हाताऱ्या बापाची? दोन्ही सुना आपल्या पतीसोबत गावाला पोहोचल्या आणि घरात प्रवेश करताच दोघींच्याही चेहऱ्यावर एक संतापजनक आणि चिंताजनक दिसू लागली. त्या दोघी जोराजोरात रडू लागल्या. आपल्या पदराने असे डोळे पुसत होत्या की जसे काय आपले सासरे गेल्यानंतर त्यांच्या जीवनात खूप भूकंप आला आहे. परंतु आपल्या गावातल्या आणि आजूबाजूच्या लोकांना सगळं माहिती होतं की ज्या म्हाताऱ्या सासऱ्याला देवता मानण्याचा देखावा करत आहे, ह्या दोघी मोठ्या मोठ्याने रडून सगळं घर डोक्यावर घेत आहे. त्या सासऱ्याला या दोघींनी 2 वेळची इज्जतही दिली नाही, भाकरी सुद्धा कधी दिली नसेल. 2 तास रडण्याचा देखावा केल्यानंतर जेव्हा भूक लागली तेव्हा आपल्या सोबत आणलेले वेगवेगळ्या खाण्याच्या वस्तू, चिप्स, आईस्क्रीम आणि सँडविच खाण्यासाठी एका खोलीत निघून गेल्या. लपून छपून आपले पोट भरत असायच्या आणि पुन्हा बाहेर यायच्या. तोच खोटेपणा देखावा करण्यासाठी वामनराव त्या कॉटवर शांत पडले होते. खरं तर ते उठून बोलू शकत नव्हते, परंतु सगळं काही पाहू शकत होते आणि समजू शकत होते. वृद्ध अवस्थेचा त्रासाला ते आज खूप आतून जाणू शकत होते की कशा प्रकारे वयाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन मनाची स्थिती रस्त्याच्या कडेला पडलेल्या दगडासारखी अस्तव्यस्त आणि अस्थिविहीन होऊन जाते. अचानक रक्ताची नाती सुद्धा परकी होऊन जातात
आणि शेजारी पडलेल्या वामनरावांना पाहण्यासाठी शेजारचे आणि नातेवाईक सकाळपासून ये जा करत होते. जसं कोणी घरामध्ये यायचे तेव्हा लगेच मुलांचे आणि सुनांचे चेहरे लटकायचे. मोठा मुलगा म्हणू लागायचा, काय सांगायचो, त्यांची जाण्याची वेळ आली आहे. जास्त टेन्शन घेऊन काहीच फायदा नाहीये, नाहीतर आम्हाला तरी कुठे नोकरीतून एवढा वेळ मिळतो. दादा, मी तर म्हणतो की वेळेवर बाबांना जमिनीवर सुद्धा झोपवावं. कोणाला माहिती कधी बोलावणं येईन देवाचं. छोट्या मुलाने असं म्हटल्यावर दोन्ही सुना जोरात जोरात अशा रडू लागल्या की त्यांचे सासरे खरोखरच देवाघरी निघून गेले आहेत. शांतपणे वामनराव आपल्या सुनांचे मुलांचे हे नाटक पाहत होते. म्हाताऱ्या बापाला जमिनीवर झोपवले गेले तेव्हा पाहता पाहता पूर्ण गाव गोळा झाले. मोठी सून बाबांचे पाय चेपत होती तर छोटी सून गीता पाठ करायला बसली. बाबासाठी दोन्ही मुलांनी मयतीचे सामान मागवले, परंतु वामनराव जसे तसे पडून होते. संध्याकाळ झाली तसे सगळे जण आले. लोक गेल्यानंतर आपल्या खऱ्या रूपात उतरलेली छोटी सून म्हणाली, ताई, तुम्हाला काय वाटतं, कधी मुक्ती मिळेल ह्या म्हाताऱ्याला? तेव्हा मोठी सून एक खोल श्वास घेत म्हणाली, काय माहिती, बाबांना मुक्ती मिळाली म्हणजे आपण वाटण्या करून घ्यायला आपापल्या घरी जाऊ शकतो. तेव्हा छोटी सून म्हणाली, पण ताई, तुम्हाला आत्ताच सांगते की जो आईचा मोठा हार आहे तो मी ठेवणार. मला तर तो पहिल्यापासून खूप आवडायचा. केव्हापासून वाट पाहत होते की त्या हाराला घालण्याची संधी कधी मिळेल. ती शेवटची ती वेळ आलीच. तेव्हा मोठी सून म्हणाली, अच्छा, जर तुला हार हवा असेल तर आईचे ते मोठे कंगन माझे झाले. त्यांना विकून मी माझ्यासाठी नवीन डिझाईनचे कंगन बनवून घेईन. तुला माहित आहे का, मी कंगनची डिझाईन सुद्धा पसंत करून ठेवली आहे. आपल्या सुनांचे बोलणे ऐकून वामनरावांचे हृदय रडत होते. त्यांचे एक मन म्हणत होते की ओरडून ओरडून संपूर्ण गावाला गोळा करावे आणि आपल्या मुलांचा आणि सुनांचा खरा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर आणावा. परंतु शरीरात त्राणच कुठे शिल्लक होते की काहीतरी बोलू शकेल. आपल्या वडिलांजवळ बसून मुलं आणि सुना गप्पा मारायला लागले. मोठा मुलगा म्हणाला, अरे, खूप दिवसांपासून आपल्या घरात मोठा कार्यक्रम झाला नाही, पण बाबांच्या मृत्यूनंतर आपण गाववाल्यांना दाखवू की आपण सुद्धा कोणापेक्षाही कमी नाही. बाबांचा 13वा खूप धुमधडाक्यात साजरा करू. त्यांच्या 13व्याला वेगवेगळे पदार्थ खाण्याचे ठेवू. इतके पदार्थ ठेवू की लोक खाऊन खाऊन थकून जातील. पुरी भाजी, छोले भटोरे, पनीरची भाजी सोबत गोडमध्ये मूग डाळीचा हलवा, गुलाबजामुन आणि रसमलाई सुद्धा ठेवू. रसमलाई तर बाबांना खूप आवडत होती. एवढ्या पदार्थांची नावे ऐकून वामनरावांच्या तोंडाला पाणी सुटले. मनात एक विचार आला की या लोकांनी माझा 13वा मी जिवंत असतानाच का नाही केला? मी सुद्धा पोट भरून खाल्ले असते जर मी जिवंत असतानाच माझ्या आत्म्याला शांती मिळाली असती या पदार्थांच्या चवीसाठी. माहिती नाही किती दिवसांपासून वामनराव तरसत होते. रसमलाईच्या चवीला आठवताच एका त्यांच्या तोंडातून लाळ बाहेर निघाली. हे बघता छोटी सुनबाई आनंदाने म्हणाली, अरे बघा, आता तर बाबांच्या तोंडातून लाळही बाहेर यायला लागली आहे. आता वडीलधारी माणसं म्हणतात, जेव्हा मृत्यूशावर असणाऱ्या माणसाच्या तोंडातून लाळ बाहेर पडायला लागती तर समजा शेवटची वेळ आली आहे. आता तर खूप आतुरतेने वामनरावांच्या मृत्यूची वाट पाहू लागली. परंतु 3 दिवस निघून गेले. आता दोन्ही मुलं अंदाज लावू लागले की शेवटी बाबांचा आत्मा कशात अडकला आहे. आपण सगळे लोक तर इथे आहोत, मग बाबांना कोणाला भेटण्याची इच्छा आहे? जे जीव सोडायचे नाव घेईना तेव्हा गावातले सगळ्यात मोठे थोर माणूस ज्यांना सगळे गाव मानत होते, वामनरावांना भेटण्यासाठी ते त्यांच्या घरी आले. तेव्हा मुलं त्यांना म्हणाले, काका, समजत नाही की बाबांचा जीव कशात अडकला आहे. तेव्हा ते वडीलधारी माणूस म्हणाले, बाळा, कधी कधी इच्छा असूनही अपूर्ण राहिल्यामुळे जीव जात नाही. तू एक काम कर, आपल्या वडिलांच्या आवडीचे पदार्थ बनव आणि त्यांना खायला दे. ते खाण्याची इच्छा त्यांच्या मनात राहिली असेल. दोन्ही सुना पटकन उठल्या आणि किचनमध्ये जाऊन चुलीवर गावरान तुपातला शिरा बनवला. जशा त्या गावरान तुपातला शिरा घेऊन बाहेर आल्या तेव्हा शिऱ्याचा वास घेऊन त्यांच्या मनाला शांती मिळाली होती. मोठ्या मुलाने एका चमच्याने थोडासा शिरा त्यांच्या तोंडात दिला. तेव्हा वामनराव खूप आनंदाने तो शिरा खाऊ लागले. दोन्ही मुलं आणि सुना त्यांना आवडीने शिरा खाताना बघून हैराण झाले होते. बघता बघता संपूर्ण शिरा संपला. परंतु सासऱ्याच्या मृत्यूची वाट बघणाऱ्या सुनांची सहनशक्ती आता संपू लागली होती. छोटी सून म्हणाली, मी तर माझे सामान पॅक करत आहे. आता आपण लोक जास्त दिवस इथे नाही थांबू शकत. कोणाच्या मृत्यूची वाट बघत आपला वेळ घालवत बसायची. तेव्हा मोठी सून रागाने लाल बुंद झाली आणि म्हणाली, हा रिकाम टेकडा तर आम्ही आहोत ना, आम्हालाच काय थोडी आहेत? बाबांचा ठेका फक्त आम्हीच उचलला आहे का? एक दिवस सेवा केली आम्ही बाबांची, तू तर आठवडा सुद्धा सांभाळू शकली नाहीस. दोन्ही जाऊबायांमध्ये जबरदस्त भांडणं चालू झाली. सुनांसोबत मुलं सुद्धा भांडणात उतरली. मग तर असे तांडव सुरू झाले की पूर्ण गावाने त्यांचा तमाशा बघितला. काही गावातले थोर वडीलधाऱ्या माणसांनी त्यांना समजावले की थोडी तरी लाज बाळगा. तुमचा म्हातारा बाप मृत्यूशयावर पडला आहे आणि तुम्ही लोक त्यांच्यासमोर भांडणं करत आहात. अशा वेळी तुम्हाला अशा गोष्टी बोलणे शोभा देते का? परंतु त्यांना कशाचीही पर्वा नव्हती.
कसलीही लाज न बाळगता त्यांनी भांडण चालू ठेवली आणि इतके थोडेसे जेवण पोटात गेले तर वामनरावांच्या शरीरात जीव परत यायला लागला. त्यांचे शरीर थोडेसे हलू लागले आणि बोलायला सुद्धा ताकद येऊ लागली. हे बघून तर मुलं आणि सुनांची शुद्धच उडाली. ते टेन्शनमध्ये येऊन विचार करू लागले, आता काय करायचे. असो जशी तशी करून रात्र निघून गेली आणि सकाळ होताच तेव्हा मोठ्या मुलाने बाबांना दुधाबरोबर 2 ब्रेड खायला घातले. नाश्ता करून सगळे आपापल्या घरी जाण्यासाठी तयार झाले. मग गावातल्या एका वडीलधाऱ्या माणसाने समजावले की तुमच्या आई वडिलांमुळेच तुम्ही आज या एका उंच स्थानावरती पोहोचले आहेत. आता तुमचे वडील सुद्धा तुमची जबाबदारी आहे. वृद्ध आई वडिलांची सेवा करणे मुलांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांना तुमच्यासोबत घेऊन जा. त्या वडीलधाऱ्या माणसाचे बोलणे ऐकून छोटी सोना आपल्या पतीला घेऊन एका कोपऱ्यात गेली आणि तोंड वाकडं करत म्हणाली, माझं हे बोलणं कान खोलून ऐक. तुम्ही तुमच्या बापाला सोबत ठेवायचं नाही, अजिबात नाही. तयार होऊ नको. तर आता अंथरुणावर पडलेले आहेत आणि मी त्यांची घाण काढू शकत नाही. मागच्या वेळेस त्यांना घेऊन जाण्याची चुकी केली तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही. मोठ्या सुनेने सुद्धा आपल्या पतीच्या कानात हळूच सांगितले की कोणी कारण नसताना संकट अंगावरून ओढून घ्यायचं नाही. काहीच गरज नाही. माझ्याकडून तुमच्या बापाची सेवा होणार नाही. जेव्हा म्हाताऱ्या बापाला सोबत घेऊन जाण्यासाठी दोन्ही मुलं अनाकानी करू लागली तेव्हा हे सगळं पाहून वामनरावांचे डोळे भरून आले होते. हात जोडून आपल्या मुलांना आणि सुनांना क्षीण आवाजात म्हणाले, तुम्ही लोक आपापल्या घरी जाऊ शकता. मी माझे स्वतः बघून घेईन. वडिलांनी एवढं म्हटल्यानंतर लगेच सगळ्यांनी आपापले सामान उचलले आणि चुपचाप घरी निघून गेले. आणि शेवटी 5 दिवसांपासून चालत आलेल्या मुलं आणि सुनांच्या नाटकाचा अंत झाला. 1 दिवस 2 दिवसानंतर वामनरावांची हालत पहिल्यापेक्षा चांगली सुधारली. परंतु आता ते गंभीर विचारात बुडाले होते. पुन्हा पुन्हा आपल्या पत्नीच्या फोटोला विचारत असायची, ही आपलीच मुलं आहेत का? जर मुलं अशीच असतात तर आपण निपुत्रिक असतो तर तेच चांगलं झालं असतं. ही मुलं होती ज्यांना इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कधी मागे हटलो नाही. मुलांना सांभाळण्यासाठी आपण कुठे कमी पडलो. मुलांसाठी वर्षानुवर्ष स्वतः सगळीकडे चुकलो. पण आपली कठीण परिस्थिती मुलांना एका क्षणासाठी सुद्धा जाणून दिली नाही. आज त्याच मुलांनी माझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी इतक्या लवकर मी जिवंत असताना घरी मैत्रीचे सामान आणून ठेवले आहे. माझ्या मरणाची वाट पाहत आहे. सगळे जेव्हा त्यांच्या आशेवर पाणी फिरले तेव्हा मला अनाथ करून जाण्यासाठी एक क्षण सुद्धा उशीर केला नाही. आपल्याच मुलांनी वृद्धावस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या स्वाभिमानाला इतकी ठेच पोचवली आहे की मी जिवंत असताना स्वतःच मेलेलं मयत सजताना पाहत असा विचार करताना त्यांनी एक निर्णय घेतला. त्यांनी गावच्या सरपंचाला बोलवले आणि आपला निर्णय सांगताना त्यांनी पुढच्या गोष्टीबद्दल सांगितले. वामनरावांचे शब्द ऐकून सरपंच खूप हैराण झाले. ते म्हणाले, परंतु वामनराव असा निर्णय घेण्याअगोदर पुन्हा एकदा विचार करा. तेव्हा वामनराव म्हणाले, खूप विचार करून आणि मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. आपल्या मुलांच्या उपेक्षेमुळे मला पूर्णपणे असे संपवले आहे की माझ्या जवळ आता याशिवाय कोणताच रस्ता नाही. जशी तुमची मर्जी, असं सरपंच नाराज होत म्हणाले. वामनरावांनी पुढच्या 2 दिवसात आपल्या निर्णयाला व्यावहारिक रूपात बदलले आणि त्यांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी एका वृद्धाश्रमामध्ये राहण्यासाठी निघून गेले. पूर्ण 6 महिने निघून गेले आणि एक दिवस गावच्या सरपंचांनी दोन्ही मुलांना फोन केला आणि सांगितले की त्यांच्या वडिलांनी देवजाणं झाली आहे. वडिलांचे घर, जमीन आणि संपत्तीच्या वाटणीमध्ये दोन्ही मुलांच्या हिस्स्यात काय येईल याचा निर्णय दोन्ही मुलांनी पहिला आपापसात घेतला होता. वाटणीच्या पूर्ण तयारीत दोन्ही मुलं आणि सुना गावातला पोहोचली. खोटे अश्रू ढाळत मुलांनी वडिलांच्या शरीराला अग्निडाग दिला आणि जेव्हा घरी पोहोचले तेव्हा शेजारच्या आणि नातेवाईक जाण्याची वाट न पाहताच दोन्ही मुलांनी आणि सुनांनी सगळ्यांपासून नजर चोरून वडिलांच्या खोलीचा दरवाजा उघडला. असे करताना त्या चोरांच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य पसरले होते. दोन्ही मुलांना नोटांचे बंडल आपल्या डोळ्यांसमोर नाचताना दिसत होते, तर इतर दोन्ही सुना आपल्या डोळ्यांसमोर आपल्या सासूबाईचे दागिने पाहण्यासाठी आतुर झाल्या होत्या. मोठ्या मुलाने आपल्या वडिलांचे कपाट खोलून त्याच्यातून 2 जुन्या पेट्या काढल्या, ज्यामध्ये त्यांना आईचे दागिने, घर आणि शेतीचे कागदपत्र ठेवले होते. त्या पेटीला कुलूप लावले होते. पण इकडे तर शोधल्यानंतर त्या पेटीच्या चाव्या सुद्धा त्यांना मिळाल्या. खूप आनंदाने मोठ्या सुनबाई पेटी उघडली, परंतु आतले दृश्य बघताच त्यांच्या चेहऱ्यावर एकाएक निराशेचे भाव आले. अरे हे काय? पेटीत तर आईचे दागिने असायला हवे होते, पण इथे काय तर ह्यामध्ये तुमच्या दोघांच्या लहानपणीचे फोटो पडले आहेत. हे काय? लहानपणीची खेळणी, या सगळ्या भेटवस्तू का? पण इथे तर बघा, यामध्ये तुमच्या दोघांचे लहानपणीचे फोटो पडले आहे. दुसऱ्या पेटीचे कुलूप खोलले. त्या पेटीत सगळ्या एक पिशवी ठेवली होती, ज्यामध्ये थोडेफार पैसे. त्या चौघांच्याही लालची नजरा त्या पिशवीवर गेल्या. पैसे काढून मोजले तर त्यात 5,000 रुपये होते आणि त्यासोबत एक लिफाफाही ठेवला होता, ज्यामध्ये बादची जुनी फाईल नोट होती. छोट्या मुलाने सगळं सामान बाहेर काढलं, परंतु त्यामध्ये लहानपणीचे सगळे छोटे कपडे होते. त्याशिवाय अजून काहीच नव्हते. अरे हा लिफाफा कागद वाचला का? नक्की यामध्ये बाबांचं बँक अकाउंट किंवा त्यांच्या संपत्तीबाबत काहीतरी लिहिलं असेल, असं म्हणताना मोठ्या सुनेच्या डोळ्यात एक चमक आली.
आणि मग छोट्या मुलाने ते पत्र वाचण्यास सुरुवात केली. पत्रात लिहिले होते की बाळांनो, इतक्या उत्सुकतेने कोणत्या गोष्टी शोधत आहात? तुमच्या आईचे दागिने आणि माझी संपत्ती. अरे बाळांनो, आमच्या दोघांची अनमोल संपत्ती फक्त तुमच्या लहानपणीच्या आठवणीतच होत्या, ज्याला आम्ही खूप सांभाळून ठेवले होते. पण तुम्ही दोघेही आपल्या जीवनात इतके मस्त होते की आपल्या आईवडिलांना विसरले. माहीत आहे मुलांनो, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनात सगळ्यात मोठे दुःख कोणते असते? आपली माणसं असतात. ती माणसं स्वतःपासून त्याच्यापासून दूर होतात की त्याचा विचार सुद्धा आपल्या डोक्यातून ते काढून टाकतात. आणि बाळांनो, खरं सांगू, त्यावेळी जगातील कोणतीच संपत्ती किंवा पैसे कामी येत नाही. सगळं व्यर्थ वाटू लागते. तुमचा हा म्हातारा बाप आपल्या अंतिम समयी प्रत्येक क्षणाला आपल्या मुलांची साथ मिळवण्यासाठी तडफडत राहिला. पण तुम्ही इतके कठोर मनाचे झाला होता की माझे अश्रू सुद्धा तुम्हाला दिसले नाही. 2-2 मुलं असतानाही मी आपल्या अंतिम समयी वृद्धाश्रमामध्ये जाण्यासाठी मजबूर झालो. आता यापेक्षा जास्त निर्लज्जेची बाब तुमच्यासाठी काय असू शकते? बाळांनो, आता ती गोष्ट सांगतो जी जाणून घेण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात. माझ्या शेतीची जमीन, हे घर आणि बाकीची संपत्ती होती, ती मी त्या वृद्धाश्रमाला दान केली आहे, जिथे मला माझ्या अंतिम समयी आधार मिळाला. आणि जे 50,000 रुपये ठेवले माझ्या पेटीतून मिळाले आहे, तो माझ्या अंतिम संस्काराचा खर्च आहे. कारण जी मुलं माझ्या जिवंतपणी माझी जबाबदारी उचलू शकत नाही, त्या मुलांवर मला माझ्या मरणानंतर सुद्धा ओझं बनून राहायचं नाही. आणि यासोबतच लिफाफामध्ये जी 500 रुपयांची नोट आहे, माझ्या छोट्या मुलासाठी आहे ना. लक्षात ठेव बाळा, ही तीच नोट आहे जी दूधवाला भाजीवाला कोणीही घ्यायला तयार नव्हते. आणि मी गावाला येण्या अगोदर तू फाटलेली जुनी नोट माझ्या हातात ठेवून आला. कर्तव्य पूर्ण केलं. आता तर देवाला प्रार्थना करते, जसं माझ्यासोबत झालं तसेच दिवस तुम्ही कधीच पाहू नये. बाळांनो, प्रकृतीचा हा नियम आहे, जे काही आपण दुसऱ्यांना देतो ते पुन्हा आपल्याजवळ कधी ना कधी नक्की येते. पत्र वाचता वाचता मोठ्या मुलाचा आवाज थरथरू लागला. छोटा मुलगा पत्रात लिहिलेल्या गोष्टी ऐकून जोरात जोरात रडू लागला. आणि दोन्ही सुना आपलं डोकं पकडून जमिनीवर शांतपणे बसल्या. आज खरोखर त्यांच्या जीवनात भूकंप आला होता, एक खूप मोठा भूकंप. तर मित्रांनो, वामनरावांनी आपल्या स्वार्थी मुलांना जो धडा शिकवला, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.